मी विशाल, माझ्या बायकोने सुंदर बायकोने आज माझ्यासाठी कडा प्रसाद बनवला आहे. त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी शुद्ध गाईचे तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी काजू बदाम आणि 1 ग्लास पाणी. सर्वप्रथम पॅनमध्ये आपण गव्हाचे पीठ टाकून त्याला व्यवस्थित गरम करणार आहे. तर तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही मध्ये अमृतसर गोल्डन टेम्पलला गेलो होतो. बट रात्री गेल्यामुळे तिथे आम्हाला कडा प्रसाद खायलाच नाही मिळाला. मग आम्ही थोडंसं नर्वस झालो, कारण जाताना ठरवून गेलो होतो ना की खायचं. मग माझी बेबी म्हणली, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना बेबी तुमच्यासाठी बनवून द्यायला, त्यामध्ये बनवत आहे. सो ते पीठ व्यवस्थित गरम करून घ्यायचं. आणि माझी बायको खूप छान सुंदर स्वयंपाक बनवते. हां, तर त्यामध्ये तूप घ्यायचं, गाईचं जे आपण घेतलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चिटकून द्यायचं नाही आहे. सो तिच्या डोक्यात आलं ना की एखादी गोष्ट बनवायची, तर माझ्यासाठी ती बनवते. तिला मी कोणतीही डिश सांगू दे, कोणतीही गोष्ट, कोणतीही डिश सांगू दे, ती अगदी व्यवस्थित बनवते आणि एवढ्या प्रेमाने बनवते ना, खूप मस्त वाटतं. आणि तिच्या हाताला एवढी चव आहे ना, कोणतीही डिश तिला द्या, एकदम सुंदर पद्धतीने बनवणार. त्यानंतर सेकंड आपण पातेल्यामध्ये 1 ग्लास ते पाणी घेऊन साखर त्यामध्ये टाकणार आहे पूर्ण मेल्ट होण्यासाठी. हां, तर मी हे सांगत होतो की मला एखादी कोणती गोष्ट खाऊ वाटली, तिला फक्त सांगायचे अवकाश. ती एवढी एक्साइटमेंट होते ना की कधी करू कधी नाही, आणि बनवून देते. आणि ट्रस्ट मी गाईज, लिटरली एवढं छान स्वयंपाक बनवते ना ती, की तिच्या हातचं खाऊन असं वाटतच नाही मला की हिने हे फर्स्ट टाईम बनवलं आहे. असं वाटतं की हिने मास्टर शेफच केलं आहे. एवढा सुंदर स्वयंपाक बनवते ना, आणि एवढ्या छान पद्धतीने अगदी व्यवस्थित करते. मला तर कधी कधी आश्चर्यच वाटतं की हिला कसं जमतं. तर पुढे ते जे तूप टाकलं जातं गव्हामध्ये, ते पूर्ण कलर चेंज होईपर्यंत फिरवून घ्यायचं, खाली लागू नये म्हणून. हां, तर मी हे सांगत होतो की एवढं प्रेम करते ना, की काय हवं ते बनवून द्यायला तयार होते. काय हवं ते. मी फक्त तोंडातून बाहेर काढलं की ते मला मिळतंच. हां, मग ते साखरेचे पाणी आपण त्या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स व्हायचं आहे. मिक्स करायचं आहे पूर्ण, त्यामध्ये पूर्ण मेल्ट होईपर्यंत. हां, तर माझी बायको निकिता एवढी एवढी छान आहे आणि सोज्वळ आहे ना, तिच्या हाताला एवढी चव आहे की तिला अजिबात कंटाळा येत नाही स्वयंपाक करण्याचा, आणि एवढा नेटनेटक्या पद्धतीने, स्वच्छ पद्धतीने करते ना, खूप बेस्ट. मी तर लकी समजतो की मला अशी बायको मिळाली. थँक्यू गॉड. हां, मग आपण ते मिश्रण एकत्रित व्यवस्थित करून घेतल्यानंतर पूर्ण त्यामधील पाणी पूर्ण मुरूपर्यंत गव्हामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं वाटीमध्ये आपण काढून घेऊन त्यावरती आपण पिस्ताशू, काजू, बदाम टाकून मॅग्नेट करून घ्यायचं.